नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलवरती सर्व स्वामी भक्तांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा खूप छान जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर मैत्रिणींनो, प्रत्येक स्वामी भक्त, प्रत्येक स्वामी सेवक त्याला जमेल अशी स्वामी सेवा करत असतो. मग तो मंत्रांचा स्तोत्र वाचन असेल, पारायण असेल किंवा ज्याच्या त्याच्या परीनं ज्याला जसं जमेल तसं तो सेवा करत असतो. यात काही वाद नाही. आपल्या शक्तीनुसार, आपल्या इच्छेनुसार आपल्याला जे जमतं ते आपण करायला पाहिजे. सध्या तुम्हाला खूप साऱ्या माळी जप करणं शक्य नसेल, पारायण स्तोत्र वाचन करणं शक्य नसेल, तर आपण फक्त एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप केला तरी ही सेवा खूप मोठी मानली जाते. कारण मनोभावाने आणि विश्वासाने, श्रद्धेने केलेली सेवा ही कधीही फलदायी असते आणि ती खूप मोठी असते. मग तुम्ही मंत्रजपाची माळसुद्धा नाही केली तरीसुद्धा चालतं. फक्त मुखामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे बोललात तरी चालतं. परंतु मैत्रिणींनो, जेव्हाही सेवा आपण कोणती स्वामींची सेवा सुरू करू ना, आपल्याला म्हणजे कुठून तरी माहिती मिळते की ही सेवा करावी किंवा तर ही सेवामती मंत्र जप करायचा किंवा हे पारायण करा, 21 दिवसांचं स्वामी सेवा करू शकता किंवा 21 पारायणं वगैरे करू शकता. अशा प्रकारची आपल्याला जर माहिती मिळाली, तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असाल किंवा स्वामींची कोणत्याही प्रकारची सेवेला सुरुवात करणार असाल, तर तुम्हाला काय करायचं आहे बघा. त्या सेवेला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला या 5 गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडे नक्कीच लक्ष द्यायचं आहे. काय आहेत त्या 5 गोष्टी? तर 5 गोष्टी या करून मगच तुम्हाला स्वामी सेवेला सुरुवात करायची आहे. तर या केल्यामुळं त्या सेवेचे परिपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत त्यासुद्धा पूर्ण होतील. या 5 गोष्टी आता आपण जाणून घेऊयात. जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जे कोणी ही सेवा सुरू करणार आहेत स्वामींची, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता त्या 5 गोष्टीमधील सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे जेव्हा कधी स्वामी सेवा सुरू करणार असाल, ती सेवा तुम्ही गुरुवारपासून सुरू करावी. फक्त गुरुवारपासूनच. कारण का? तर गुरुवार हा आपल्या स्वामींचा अतिशय असा आवडता दिवस आहे. म्हणून गुरुवारच्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करायला घ्या सेवेला. मैत्रिणींनो, सेवा करण्याआधी जो तुमचा पहिला दिवस असेल ना सेवेचा, त्या दिवशी तुम्ही संकल्प करायला विसरायचा नाही आहे बघा. तर हातामध्ये पाणी घ्यायचं आणि हा संकल्प सोडायचा असतो. तुमची जी काही इच्छा आहे, तुम्ही कशासाठी सेवा करत आहात, किती दिवसांसाठी करत आहात, असा साध्या सोप्या रीतीने हा संकल्प सोडायचा असतो. तो फक्त पहिल्या दिवशी सोडायचा असतो, नंतर नाही. जेव्हा कधी तुम्ही सेवेला सुरुवात करताय त्याच्या अगोदर फक्त संकल्प एक सोडा आणि त्याच्यानंतरच सेवेला सुरुवात करा. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे काय? तर तिसरी गोष्ट म्हणजे अगरबत्ती नक्की लावायची. आपण रोज अगरबत्ती लावतोच, पण तुम्ही जेव्हा सेवा करताय ना त्यावेळी म्हणजे मंत्रजप किंवा पारायण, त्यावेळी तुम्ही सर्वात अगोदर अगरबत्ती लावायची आणि त्याची उदी जमा करून ठेवायची. कशी करायची बघा. सेवेची जी स्पेशल उदी असते ना ती आपण जमा करून ठेवायची. जेव्हा तुम्ही कशी करायची सर्वप्रथम सांगते मी अगोदर. तर आपण जेव्हा कधी पारायणाला बसतोय तेव्हा अगरबत्ती लावूनच बसायचं आणि ती अगरबत्ती एका डबीमध्ये आपण साठवून ठेवायची, जमा करून ठेवायची. आणि जेव्हा कधी आपण बाहेर जातो किंवा एखाद्या अतिशय महत्त्वाच्या कामासाठी वगैरे आपण जातो, तेव्हा तुम्ही या उदीचा टिळा लावायचा आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती आजारी असेल किंवा सतत आजारी पडत असेल, तर अशा व्यक्तीला सुद्धा तुम्ही हा तर रोज टिळा लावू शकता या उदीचा. तर ही जी अगरबत्तीची उदी पडते ना ती अभिमंत्रित झालेली असते. आपल्या सेवेने दैवी शक्ती असते आपल्या सेवेमध्ये आणि त्याचा पुरेपूर उपयोग आपण करून घ्यायचा आहे.
सेवा सुरू करताना एक वेळ ठरवून घ्यायची आहे. पुढची गोष्ट म्हणजे तुम्ही एक सकाळची वेळ किंवा संध्याकाळची वेळ ठरवून घ्यावी. आपल्या सोयीनुसार, तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जी वेळ ज्या वेळेस वेळ मिळेल ती एक वेळ तुम्हाला ठरवून घ्यायची आहे आणि दररोज त्याच वेळेस तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे. रोज तुम्ही सेवा बदलायची नाही बघा. म्हणजे रोज टाईम बदलायचं नाही. जर आता सकाळी जर तुम्ही सेवा करता आहात तर तुम्ही दररोज सकाळीच करायची आहे. मग असं नाही करायचं की आज सकाळी केली, नंतर उद्या संध्याकाळी, मग परवा दुपारी, असं नाही करायचं. तर एक वेळ ठरवल्यानंतर सकाळची तर रोज सकाळचीच किंवा संध्याकाळची तर रोज संध्याकाळचीच. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा एकच वेळ तुम्ही निश्चित असे करून घ्या. त्याच्यानंतर मैत्रिणींनो, सेवा सुरू असताना जेवढे दिवस तुमची सेवा चालू आहे ना, त्या दिवसामध्ये 1 महिना असू दे, 2 महिना असू दे किंवा 7 दिवस, 21 दिवस, जेवढे दिवस तुम्ही सेवा सुरू करत आहात, त्या दिवसामध्ये तुम्हाला नॉनव्हेज चुकूनसुद्धा खायचं नाही आहे बघा. तसंच व्यसनी व्यक्तीनं व्यसनसुद्धा करायचं नाही. वाईट बोलायचं नाही आहे, खोटं बोलायचं नाही आहे आणि घरात अजिबात आपल्या कटकटी वगैरे करायच्या नाही आहेत बघा. घरात अतिशय असं शांत वातावरण ठेवायचं. तर या 5 गोष्टी तुम्ही स्वामी सेवा करत असताना नक्की लक्षात घ्या. आता याच्यानंतर आपण काय पाहणार आहोत बघा. तर एक प्रार्थना आहे, जी प्रार्थना तुम्ही दररोज नक्की स्वामींना करा. यामुळे काय होईल बघा, यामुळे तुमच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. ती प्रार्थना कोणती आहे ते आता आपण या ठिकाणी पाहूयात. ही प्रार्थना का करायची ते सर्वप्रथम आपण पाहूयात. जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास, तसंच तुम्हाला काही अडचण असेल किंवा कामामध्ये सतत अडथळा निर्माण होत असेल आणि महत्त्वाचं काम निर्विघ्नपणे पूर्ण व्हावं असं तुम्हाला जर वाटत असेल, तर श्री स्वामी समर्थ यांचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय, प्रार्थना, मंत्र या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. या प्रार्थनेमुळे तुमच्या नक्कीच इच्छा पूर्ण होतील बघा. कारण अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात आणि स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा किंवा मूर्तीची स्थापना करतो आणि मनोभावे पूजासुद्धा करतो. त्यामुळे काय होतं, तर प्रत्येक संकटांपासून तसंच तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणींपासून स्वामी तुमचं रक्षण नक्की करतात आणि स्वामींची कृपासुद्धा तुमच्यावर नक्की होते आणि तुमच्या घरामध्ये धन येण्याचे नवीन मार्गसुद्धा सुरुवात होतात. नवीन मार्गाला सुरुवात होते. तर या ठिकाणी आपण कोणती प्रार्थना करायची आहे ते पाहूयात. खूप सुंदर अशी स्वामींची प्रार्थना आहे बघा. ही प्रार्थना स्वामींसमोर एकदा नक्की तुम्हाला बोलायची आहे. तुमच्या भावना स्वामींपर्यंत नक्की पोहोचतील. तर ही स्वामींची प्रार्थना काही अशी आहे बघा. हे स्वामीराया, जेव्हा आम्हाला प्रापंचिक अडचणी येतात तेव्हा आम्ही तुला प्रार्थना करतो. त्यानंतर तू आम्हाला लगेच कर्मसंकेत देतो आणि आमच्या शरीराकडून तुझ्या कर्मसंकेताप्रमाणे कार्य सोडून सुद्धा होते. पण हेच स्वामी समर्थ हे सुरू असताना कधीकधी मन खचून जातं. म्हणून हे श्री गुरु दत्तात्रय, सर्वप्रथम माझ्या प्रत्येक कर्मात अतूट अभंग विश्वासाची शक्ती दे. या शक्तीनं तुझ्या प्रत्येक आज्ञेचे पालन होईल आणि माझ्या प्रार्थनेचे फळ देण्याचे ठरवले आहे ते मला नक्की भेटेल. हे आई, मला माहीत आहे की माझ्याकडून प्रार्थना करून घेणारासुद्धा तूच आहेस आणि त्याचं फळ देणारासुद्धा तूच आहेस आणि आल्यानंतर आनंद होणारा पण तूच आहेस. कारण या ब्रह्मांडात फक्त तूच आहेस, मी कुठेच नाही आणि तूच आहेस. हे स्वामी समर्था, तुला कोटी कोटी धन्यवाद, तुला कोटी कोटी धन्यवाद. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अशा प्रकारे स्वामी महाराजांची सुंदर अशी स्वामी प्रार्थना तुम्ही नक्की म्हणा. ही प्रार्थना तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओंमधून. तोपर्यंत धन्यवाद.